खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतल्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। संजय दिना पाटलांच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला। डीसीपी अभय सिंह देशमुख यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आणि बंदोबस्त वाढवलाय। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडनं। गणेश, संजय दिना पाटलांच्या घराबाहेर काय स्थिती? श्वेता, आपण सध्या भांडूप या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराच्या निवासस्थानाच्या बाहेर थोड्याच वेळापूर्वी आता उपायुक्त या ठिकाणी आले होते। उपायुक्त अभय सिंह देशमुख हे आले होते आणि त्यांनी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। ऑपरेशन टायगर नंतर एकंदरीत चर्चा जी आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। जे खासदार आहेत ते आता शिंदे गटात जाणार का या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। मात्र पाहायला गेलं तर सकाळपासूनच संजय दिना पाटील यांच्या घराच्या निवासस्थानी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत। कार्यकर्ते देखील यांच्या घराच्या बाहेर जमलेले आहेत। सध्या तरी त्यांच्या जवळच्या लोकांकडून माहिती घेतली असता ते मुंबईत असल्याची माहिती आहे, पण मात्र उद्या ते दिल्लीत जाणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगरमध्ये संजय दिना पाटील यांचं देखील नाव आता समोर आलेलं आहे आणि त्यातच आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते देखील गैरहजर होते। मात्र आजच्या पत्रकार गैरहजर असले तरी उद्या ते दिल्ली जाण्याची माहिती समोर आलेली आहे आणि पाहायला गेलं तर कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये कार्यकर्ते या ठिकाणी देखील जमलेले आहेत आणि आता थोड्या वेळात अभय सिंह देशमुख हे देखील आता या ठिकाणी आढावा घेतला। त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आणि त्यासोबत त्यांच्या घराच्या निवासस्थानी आसपास देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ये जा करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या तरी शिवसेनेचे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे मुंबईत असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र उद्याच्या बैठकीत ते कशाप्रकारे हजर राहणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। सध्या तरी पाहायला गेलं तर या ठिकाणी कुठल्या अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। मात्र कार्यकर्त्याची रीक जी आहे ते दिवसेंदिवस पाहिलं दिवसभरात वाढत चाललेली आहे। हे आजूबाजूचा परिसर आहे। संजय दिना पाटीलच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या देखील याच परिसरात आलेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जसशी माहिती समोर येते त्या पद्धतीने कार्यकर्ते त्यांच्या घराकडे जमायला सुरुवात झालेली आहे। मात्र शिवसेनेचे ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे खासदार आहेत आणि याच मतदारसंघातून त्यांची ताकद ते मोठ्या प्रमाणात लावली होती आणि त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची देखील म्हणणं आहे की अजून देखील संजय दिना पाटील हे त्यांच्याशी भेटले नाही आहे। मात्र काही कारणास्तव ते कार्यक्रमाच्या व्यस्त असल्यामुळे ते आज दिल्लीमध्ये जाऊ शकले नाहीये। मात्र सध्या तरी ते उद्या दिल्लीमध्ये धन्यवाद। आणि संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरचा बंदोबस्त वाढवलेला आहे, त्याचे अपडेट आपण घेत राहू। तुर्तास पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसतोय। सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आलाय।